नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी लहान बाळासाठी एक मस्त अशी गोधडी बनवणार आहे. तर त्यासाठी कस्टमरनी आपल्याला या ज्या काही जुन्या साड्या दिलेल्या आहेत, त्या साड्यांचा वापर करून लहान बाळासाठी मला मस्त अशी गोधडी बनवायची आहे. तर अशी गोधडी तुम्हीही बनवू शकता. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर ही पाहू शकता ही नवीन साडी दिलेली आहे कस्टमरनी कव्हर लावायसाठी. म्हणजे कव्हर लावायसाठी म्हणजे खाली आणि वर दोन्ही साईडला या नवीन साडीचा कव्हर लावायचा आहे. आणि आतमध्ये या ज्या काही जुन्या साड्या दिलेल्या आहेत, त्या सर्व जुन्या साड्या आपण आतमध्ये टाकणार आहोत. जवळ-जवळ 3 ते 4 साड्या आहेत. पाहू शकता याप्रमाणे अशा साड्या दिलेल्या आहेत या. या जुन्या साड्या आपण आतमध्ये टाकणार आहोत आणि नवीन जी साडी आहे तिचा कव्हर लावणार आहोत. तर जुन्या साड्या तुम्ही फेकून देऊ नका. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः ही गोधडी बनवायला शिकू शकता. तर हा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला सुरू करूयात आपण ही गोधडी बनवण्यासाठी. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, की ज्या काही या साड्यांना लेस असतील, फॉल असतील किंवा खडे असतील, ते सर्व मला आपण रिमूव्ह करून टाकायचं. त्याने काय होतं, की आपली गोधडी एक साईडला जाड होते आणि एक साईडला पातळ होते. तर त्यासाठी जे काही याप्रमाणे असे फॉल असतील, तर पाहू शकता मी कशा पद्धतीने हे फॉल काढत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असे लेस पण असतात पहा, ह्या लेससुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्यांनी काय होतं आपली गोधडी एक साईडला जाड किंवा पातळ होते. त्यासाठी हे लेस आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. तर जुन्या साड्या आहेत, जुन्या साड्या फेकून न देता त्याचा लहान बाळासाठी ही गोधडी कस्टमरने आपल्याला बनवायला दिलेली आहे. याची शिलाई पण मी काही जास्त घेतलेली नाही, फक्त ₹150 शिलाई घेतलेली आहे. तर पहा याप्रमाणे हे जे काही लेस होते, फॉल होते, खडे होते, ते सर्व मी आता काढून घेतलेले आहेत. आणि ही जी साडी आहे, ही नवीन साडी आहे. खाली आणि वर दोन्ही साईडला या साडीचा मी कव्हर लावणार आहे. तर साडी पण पहा खूप सुंदर आहे, छान आहे. तर या साडीचाच कव्हर मी खाली वर म्हणून लावणार आहे. तर ही जी साडी आहे, या साडीला मी मधोमध अशी कट करून घेणार आहे. टू फोल्ड म्हणजे मधोमध अशी कापून घ्यायची साडी म्हणजे खाली आणि वर दोन्ही साईडला आपल्याला लावता येईल या पद्धतीने. तर पाहू शकता जवळ-जवळ 4 फूट लांबीला आणि 3 फूट रुंदीची अशी ही गोधडी आपण आता बनवणार आहोत. तर घेताना माप थोडंसं जास्त घ्यायचं आणि ज्यावेळेस आपली शिलाई होऊन जाते, त्या टायमाला गोधडी आपली थोडीशी कट होत असते. त्याच्यामुळे काय करायचं, की घेतानाच माप आपण थोडंसं जास्त घ्यायचं. तर याप्रमाणे एक पदर आपण असा आता खाली अंथरलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे ही जी साडी आहे, तिला मधोमध अशी कापून एक पदर आपण असं खाली अंथरलेला आहे आणि दुसरा पदर पाहू शकता याप्रमाणे असे साईडला आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, की यावरती ज्या बाकीच्या साड्या दिलेल्या आहेत, त्या सर्व साड्या एकावरती एक आपल्याला फोल्ड करून अंथरायच्या आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे असा फोल्ड करायचा आहे. याप्रमाणे असे फोल्ड करून एकावरती एक सर्व साड्या आपल्याला अंथरायच्या आहेत. तर थोडीशी जाड गोधडी होईल. जर पातळ पाहिजे असेल आपल्याला तर आपण पातळ पण शिवू शकतो. म्हणजे पातळ शिवायचं म्हणजे थोडे कपडे कमी टाकले की पातळ होईल. थोडे जास्त कपडे टाकले की गोधडी थोडीशी जाड होईल. पण आमच्या कस्टमरला थोडीशी जाड गोधडी शिवून पाहिजे. तर ज्या 3-4 ज्या काही साड्या असतील सर्व साड्या याप्रमाणे असं आपण आता एकावरती एक अंथरणार आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे आपण साडीला फोल्ड केलेलं आहे. याप्रमाणे साडीला फोल्ड करून याप्रमाणे असं आता ही पहिली साडी मी टाकलेली आहे. ज्याचप्रमाणे आता बाकीच्या सर्व साड्या ज्या असतील, त्या सर्व साड्या आता बाकीच्या आपण यावरती टाकणार आहोत. जो 4-5 साड्या आहेत, तर सर्व साड्या याप्रमाणे आता सर्व साड्या आपण एकावरती एक टाकणार आहोत. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एकदम आरामशीर पद्धतीने ह्या पद्धतीने गोधडी बनवू शकता. याच्यामध्ये काहीच नाही. बघा मी पहिल्यांदा एक साडी टाकली होती खाली. आता 2 साड्या पहा ही दुसरी साडी आहे. दुसरी साडी पण याप्रमाणे अ, अंथरलेली आहे. आणि थोडंसं साफ करून घ्यायचं. कारण काय होतं, की ज्यावेळेस आपण साफ करणार नाही, तर त्याला घड्या पडतील. घड्या पडल्या की मग गोधडी गोळा होऊ शकते आपली. तर पाहू शकता याप्रमाणे ही जी शेवटची साडी होती ती पण आपण अंथरलेली आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती आपला जो काही कव्हर आहे, तो कव्हर आपल्याला यावरती अंथरायचा आहे. तर फक्त थोडंसं साफ करून घ्यायचं. साफ करून एकदम व्यवस्थित असं सर्व साईडने एकदम व्यवस्थित असं अंथरायचं आहे. तर यावरचा जो काही कव्हर आहे, तो कव्हर आता मी यावरती अंथरणार आहे. कव्हरचं पण टू फोल्ड झालेलं आहे. साडी थोडीशी मोठी होती, त्याच्यामुळे टू फोल्ड कव्हर पण याप्रमाणे वरून आपण आता अंथरलेलं आहे. तर पाहू शकता आता मध्ये आपण जुन्या साड्या टाकलेल्या आहेत आणि खाली आणि वर दोन्ही साईडला आपण नवीन साड्या टाकलेल्या आहेत. आणि आता आपल्याला आतमधले जे कपडे आहेत ते सरकू नये म्हणून त्यासाठी आपण काय करत असतो, की पिना लावत असतो. पिना लावण्यापेक्षा तुम्ही जो मोठा धागा असतो गोधडीचा, त्याने तुम्ही हातशिलाई पण करू शकता. पण आम्ही पिना लावत असतो. तर पिना एकदम सोप्या असतात बघा. याप्रमाणे अशा पिना लावून टाकायच्या. पिना लावून झाल्यामुळं काय होतं, की आपल्या आतले जे साड्या आहेत, आतल्या साड्या सरकत नाही. शिलाईच्या टायमाला आतल्या साड्या आपल्या सरकत नाही. तर त्यासाठी या पिना आपण लावायच्या असतात.
तर पहा आता पिना लावून झाल्यानंतर आपण याप्रमाणे असं गोधडीला असं फोल्ड करून घ्यायचं. याप्रमाणे असं फोल्ड करून आता एक साईडनी मी शिलाईला चालू करणार आहे. तर याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं. तर बघा आता मी या गोधडीला एक साईडनी शिलाई मारायला चालू करतो. तर खूप अशी अशी थोडीशी जाड झालेली आहे गोधडी. तर पिना जसे आपण शिलाई करत जाऊ तसं एक एक पिन आपल्याला काढत जायचं आहे. तर याप्रमाणे पहा, याप्रमाणे अशी पिनं काढून टाकायची. शिलाई रीत आली की आपल्याला लगेच समजून जातं आणि लगेच आपण जी पिन आहे ती पिन आपल्याला काढून टाकायची आहे. तर याप्रमाणे असं आता पूर्ण गोधडीला मी एक साईडनी शिलाई मारून घेणार आहे पटापट. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि कॉमेंट करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर अशाच गोधडीचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओ मी बनवत असतो. मोठमोठ साईजच्या गोधड्या पण मी माझ्या व्हिडिओ कसे बनवतात त्याचे सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर पिना आपल्याला पूर्णपणे काढत जायचं आहे. तर पाहू शकता आता ही शेवटची शिलाई आहे माझी आणि ह्या गोधडीला मी एक साईडला पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. तर ही गोधडी शिवायला मग कमीत कमी आपल्याला अर्धा तासच लागतो, जास्त लागत नाही. अर्ध्या तासामध्ये आपली ही गोधडी शिवून रेडी होते. तर बघा आता आज मी एक साईडला आता शिलाई मारून झाल्यानंतर आता या गोधडीला आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. तर बॉक्स पण काही जास्त मोठे घ्यायचे नाही, फक्त 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स येतील. याप्रमाणे असे बारीक बारीक बॉक्स घ्यायचे आहे आणि आता याप्रमाणे एक दुसऱ्या साईडने आपण शिलाई चालू केलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी आपल्याला शिलाई करायची आहे. तर हे बॉक्स याप्रमाणे असे बॉक्स बनवले जातात. 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स. बॉक्स बनवणे म्हणजे काही शिलाई मारण्याचं असतं. तर बघा एकदम मस्त असे उभे आणि आडवे दोन्ही साईडला शिलाई मारून झालेली आहे. तर पाहू शकता फिनिशिंग किती मस्त अशी आलेली आहे. आता आपल्याला या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असेल, तो जास्तीचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे आणि नंतर मग माझं बॉर्डर लावायचं काम शेवटचं काम आपलं फक्त बॉर्डर लावायचं राहतं. तर ह्या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग आहे, तो याप्रमाणे असं कट कापत आहे. पहिल्यांदाच आपण साईज थोडी मोठी घेतली होती. त्याच्यामुळं आता आपण जो काही जास्त आलेला भाग आहे, तो कापत आहोत. त्याने आता गोधडी आपली लहान होणार नाही. म्हणजे आपल्याला जी साईज पाहिजे त्या साईजमध्येच आपल्याला गोधडी भेटलेली आहे. त्याच्याप्रमाणे असा सर्व जास्तीचा भाग कापून झाल्यानंतर आता शेवटचं काम राहतं ते फक्त बॉर्डर लावायचं राहते. तर बॉर्डर लावायसाठी एका ताईंनी रिक्वेस्ट केली होती, की कशी बॉर्डर लावतात. तर बघा बॉर्डर या पद्धतीने लावायची असते. जुन्या साड्यांचीच बॉर्डर आपण लावत असतो. तर 7 ते 8 इंचाची पट्टी याप्रमाणे अशी घेतलेली आहे आणि उलट्या साईडनी पहिल्यांदा गोधडीला आपण टीप मारायची आहे. आता बॉर्डर आपल्याला जेवढी मोठी पाहिजे किंवा बारीक पाहिजे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आम्ही 2 इंचाची बॉर्डर लावतो म्हणून 2 इंच सोडून याप्रमाणे अशी टीप मारत आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे असे 2 इंच सोडून याप्रमाणे अशी टीप मारलेली आहे आणि जो काही खालचा जास्तीचा भाग आहे तो भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. आता ही उलट्या साईडने आपण टीप मारली होती. आता आपल्याला सरळ साईडला गोधडी फिरवून घ्यायची आहे. तर बघा याप्रमाणे अशी गोधडी मी सरळ साईडला फिरवून घेतली आणि याप्रमाणे साडीला फोल्ड करायचा आहे आणि पहिली जिथं आपण टीप मारलेली होती त्या टिपेवरतीच आपली टीप यायला पाहिजे. त्यानुसार आपल्याला या गोधडीवरती बॉर्डर लावायची आहे. तर बघा किती एकदम मस्त अशी बॉर्डर आता बसत आहे. जुन्या साड्यांचीच बॉर्डर आहे, काही सेपरेट साडी वगैरे काही नाही. तर पाहू शकता किती मस्त अशी फिनिशिंगमध्ये ही बॉर्डर बसत आहे. तर एका बॉर्डरवरतीच आपण 3-3 टिपा मारत असतो आणि बघा जी आपली गोधडी असते त्या गोधडीचे पण जे 4 कोने असतात ते कोने पण याप्रमाणे अशा दाबून घ्यायचे. म्हणजे आपली ही बॉर्डर परत निघणारच नाही. ज्याप्रमाणे हे 4 कोने पण आम्ही याप्रमाणे असे दाबून घेतलेले आहेत आणि एका बॉर्डरवरती आपण 3 टीप मारत असतो. त्याच्यामुळे काय आहे की गोधडीची बॉर्डर निघत नाही. तर बघू शकता किती मस्त एकदम फिनिशिंगमध्ये ही गोधडी आपली आता रेडी झालेली आहे. एकदम कमी वेळेमध्ये आपली ही गोधडी आता तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही गोधडी एकदम व्यवस्थित अशी बनवू शकता. तर पाहू शकता एकदम किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तिची कोने पण बघा एकदम असे 4 साईडला 4 कोने असे जोडलेले आहेत. चारी कोणी पण एकदम मस्त पॅक करून टाकलेले आहेत. म्हणजे ही गोधडी आता फाटणारच नाही. जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा त्याच्यापासून एकदम कमी वेळेमध्ये मस्त अशी ही गोधडी आपली बनून तयार झालेली आहे. तर तिची मागची बाजू बघा, तर मागची बाजू याप्रमाणे अशी आलेली आहे. गोधडी थोडीशी जाड झालेली आहे. त्याच्यामुळे थोडेसे फुगे आल्याने वाटतात. पण ते फुगे जास्त दिसत नाही, एकदम नॉर्मलच आहेत. तर ही समोरचीच बाजू आहे बघा, एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आलेली आहे. तर मी आज बनवलेली ही गोधडी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.